एकीकडे जरांगेंनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे, मराठ्यांनी जल्लोष केला, मुंबई सोडली. त्यानंतर जर आपण बघितलं तर या जी वर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर ओबीसी नेते आता या जी वर प्रश्न उपस्थित करतायत. विजय वडेट्टीवार असतील, महायुतीमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा कोर्टात जाण्याचा इशारा दिलेला आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर हैदराबाद गॅझेटमध्ये जर हैदराबाद गॅझेटनुसार जर तुम्ही मराठ्यांना आरक्षण देताय ओबीसी मधून तर आम्हाला सुद्धा एसटी मधून आरक्षण हवंय, अनुसूचित जमातींमधून आरक्षण हवंय अशी मागणी बंजारा समाजाने केलेली आहे. त्याच्यामुळे या समाजांची नाराजी सरकार कशी दूर करणार हा मोठा प्रश्न आता सरकार पुढे उभा ठाकलेला आहे. आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये काल ओबीसी समाजाची बैठक झालेली होती. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक झालेली होती. अनेक ओबीसी नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि तेव्हा विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलेलं होतं ते सुद्धा पहा. त्यांनी असं म्हटलेलं होतं की जेव्हा पहिला जी काढण्यात आला त्याच्यामध्ये पात्र हा शब्द वापरलेला होता, पण त्यानंतर पात्र हा शब्द काढण्यात आला आणि दुसरा जी जो आहे तो सरकारकडून काढण्यात आला. याचा अर्थ सरकारला मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यायचं आहे आणि असं जर झालं तर हा आमच्यासाठी ओबीसी समाजासाठी धक्का आहे, आमच्या आरक्षणाला याच्यामुळे धक्का लागू शकतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे, जे की काँग्रेसचे नेते आहेत. आता विजय वडेट्टीवार यांची ही मागणी आपण जर बघितली तर ते विरोधातले नेते आहेत, पण जेव्हा महायुतीमधीलच मंत्री अशा प्रकारे जी वर प्रश्न उपस्थित करतात त्याच्यामुळे सरकारवर किती मोठं सरकार पुढे आव्हान आहे हे आपण बोलू शकतो. आता छगन भुजबळ यांनी सुद्धा जर आपण बघितलं तर इशारा दिलेला आहे, हायकोर्टात जाण्याचा इशारा दिलेला आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातला वाद जर आपण बघितला तर अंतरवाली सराटीमध्ये सुरुवातीला मनोज जरांगे यांनी उपोषण केलेली होती, आंदोलन केलेली होती, तेव्हाच यांच्यातलं जे शाब्दिक युद्ध आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलेलं आहे. पण आता जेव्हा जरांगेंनी मुंबईत येण्याचा इशारा दिलेला होता तेव्हा छगन भुजबळ आपल्याला इतके ऍक्टिव्ह पाहायला मिळालेले नव्हते किंवा इतके प्रतिक्रिया उघडपणे देताना पाहिलेले मिळालेले नव्हते. पण आता छगन भुजबळ मैदानात उतरलेले आहेत, ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात, ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत आणि छगन भुजबळ यांनी सुद्धा आता या जी ला आपण आव्हान देणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि या जी विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं म्हटलेलं आहे. आता इकडे जर आपण बघितलं तर जरांगेंना सुद्धा या संदर्भात जेव्हा विचारलं की अशा प्रकारे ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत, ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि तो कोर्टात जाण्याची भाषा करतोय, तेव्हा जरांगेंनी सुद्धा म्हटलं की मी सुद्धा हे जर आमच्या जी ला आव्हान देणार असतील तर मी सुद्धा जो 1994चा जी आहे त्याला आव्हान देणार आहे. आता याच्या कायदेशीर बाबी या पुढे समजून घ्याव्या लागणार आहेत की खरंच हे शक्य होतं का अशा प्रकारे आव्हान देणं. पण जरांगेंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की जर ते आम्हाला आव्हान देणार असतील आमच्या जी ला तर आम्ही सुद्धा जो मंडल कमिशनचा जो त्यावेळेला जो निर्णय होता त्याला आम्ही आव्हान देऊ. आता हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पण जो ओबीसी आणि मराठा वाद या सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर उफाळून येत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा प्रकारे आता जर आपण बघितलं तर अजून जी ची अंमलबजावणी झालेली नाहीये. जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे 17 सप्टेंबर पर्यंत अंमलबजावणी करा, पण त्याआधीच जर अशा प्रकारे ओबीसी आणि मराठा आमने सामने येत असतील आणि अशा प्रकारे जर उघडपणे एकमेकांना धमक्या दिल्या जात असतील, उघडपणे असं जर बोलत असतील तर पुढे जाऊन सरकारसाठी ही खूप मोठी कोंडी होणार आहे असं आपण बोलू शकतो. कारण महायुतीमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी आव्हान देणार असल्याचं म्हटलेलं आहे या जी ला. आता ही झाली ओबीसी समाजाबद्दलची, ओबीसी समाजाची नाराजी. दुसरीकडे जर आपण बघितलं तर तिकडे बंजारा समाज सुद्धा रस्त्यावर उतरला आहे. बंजारा समाजाने सुद्धा इशारा दिलेला आहे. आता बंजारा समाजाने जर आपण बघितलं तर 15 सप्टेंबरला बीडमध्ये महामोर्चाचं आयोजन करणार असल्याची घोषणा केलेली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये जर तुम्ही कुणबी रेकॉर्ड शोधतायत आणि हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठ्यांना आरक्षण देतायत ओबीसी मधून तर आम्हाला सुद्धा तुम्ही एसटी मधून आरक्षण द्या, कारण हैदराबाद गॅझेटमध्ये आमच्या नोंदी या एसटी मध्ये आहेत, अनुसूचित जमातींमध्ये आहेत आणि आम्ही आता VJNT मध्ये आहोत असं बंजारा समाजाने म्हटलेलं आहे. आणि इथे सुद्धा बघा तुम्ही की सरकारमधलेच कसे आमदार, सरकारमधलेच कसे मंत्री या बंजारा समाजाच्या मागण्यांना सुद्धा पाठिंबा देत आहेत. संजय राठोड यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की बंजारा समाजावर अन्याय होऊ देणार नाही. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडित यांनी तर असं म्हटलेलं आहे की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा जो मुद्दा आहे बंजारा समाजाच्या आरक्षणाचा हा मी उचलून धरणार आहे हा मुद्दा मी लावून धरणार आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे की जरांगेंना जरी सरकारने खुश केलं असलं, जरांगेंच्या मागण्या जरी सरकारने पूर्ण केल्या असल्या तरी आता दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये
ओबीसी समाज आणि बंजारा समाज यांची नाराजी डोकं वर काढतेय, त्याला सरकार कसं उत्तर देणार? मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरसकट आरक्षण आम्ही देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या काही नोंदी आम्हाला आढळणार आहेत, जे रेकॉर्ड्स आढळणार आहेत, त्याप्रमाणे आम्ही कुणबी नोंदी शोधून आरक्षण देणार आहोत. मराठ्यांना आम्ही सरसकट आरक्षण देणार नाही आहोत. कुठल्याच समाजावर अन्याय होणार नाहीये. हे जरी वारंवार मुख्यमंत्री सांगतायत, तरी सुद्धा जर आपण बघितलं तर हा जो मुद्दा आहे, म्हणजे ही जी नाराजी आहे ओबीसी समाज असेल किंवा बंजारा समाजाची, आता हळूहळू ही वाढत जाणार आहे. आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, या दोन्ही समाजांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलेला आहे आणि यानुसार पुढे जाऊन ही आंदोलनं, यांची ही नाराजी काय वळण घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सरकार यावर काय तोडगा काढतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे मनोज जरांगेंनी सुद्धा सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे, 17 सप्टेंबर पर्यंत तुम्ही अंमलबजावणी करा जीआरची, नाहीतर दसरा मेळाव्यामध्ये मी भूमिका घेईल योग्य पद्धतीने, मंत्र्यांचं, नेत्यांचं, आमदारांचं बंद करेन येणं जाणं, असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरीकडे जरांगे सुद्धा आपल्याला जे आहे ते आता कुठेतरी जरांगेंची भूमिका सुद्धा बदलत चाललेली आहे. सरकारच्या जीआर नंतर जे जरांगे सरकारवर स्तुती सुमन उधळत असताना आपण पाहिले होते, तेच जरांगे आता सरकारला हा सुद्धा इशारा देताना पाहायला मिळत आहेत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वागत आहे, मला सरकारवर विश्वास आहे, पण जर माझ्यासोबत बेईमानी झाली, जर मराठ्यांसोबत बेईमानी झाली, तर 17 सप्टेंबरच्या आत जर याची अंमलबजावणी नाही झाली तर नारायणगडावर जो दसरा मेळावा होणार आहे तेव्हा मी योग्य एक भूमिका घेणार आहे. त्याच्यामुळे जरांगेंची आताची ही भूमिका सरकारला महागात पडू शकते, कारण जरांगे जेव्हा एकदा बोलतात तेव्हा मुंबईमध्ये काय झालंय आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे जीआरची अंमलबजावणी एकीकडे सरकारने जरी केली तरी हे जे उरलेले समाज आहेत यांची नाराजी सरकार कशी दूर करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.